हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 10 फेब्रुवारी 2022चा द हिंदू बघतोय. तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो. पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिस्कस करतो, जे काय एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचे असतात. आणि त्यानंतर एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचे असणारे ज्या काय न्यूज असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. आपलं जे सगळं डिस्कशन असतं ते विशेष करून कॉम्पिटेटिव्ह एक्झामला समोर ठेवून असतं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामला म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून आपल्याला जे काय महत्त्वाचं आहे ते आपण खऱ्या अर्थानं डिस्कस करत असतोय. मग आजचा द हिंदूचा फेब्रुवारी 10 2022चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय हे बघण्याच्या अगोदर हिजाबचा मुद्दा जो आहे तो जास्त न्यूजमध्ये आता आपल्याला असलेला पाहावयास मिळतोय. त्यामुळे त्याच्याविषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन पहिल्यांदा बघूया आणि त्यानंतर आपल्या डिस्कशनला सुरुवात करूया. पहिलं एडिटोरियल कोणतं आहे ते बघण्यास सुरुवात करूया. सो डिस्कशनला जे टोटल आजचं लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. कर्नाटकमध्ये विशेष करून हिजाबवरून जास्त वाद पेटलेला पाहावयास मिळतो आणि हिजाब हा शब्द जो आहे तो जास्त न्यूजमध्ये आता या ठिकाणी असलेला पाहावयास मिळतो. त्यामुळे हा इश्यू टोटल काय आहे हे आपल्याला समजावून घेणं खरं तर गरजेचं आहे. त्यामुळे मला वाटलं की डिस्कशनच्या सुरुवातीलाच आपल्याला हा इश्यू समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामधून एक्झामच्या दृष्टीतून जे काही की पॉईंट आपल्याला महत्त्वाचे आहेत ते घेणं खरं तर आपल्याला गरजेचं आहे. मग विशेष करून काय झालं होतं तर काही दिवसांपूर्वी कॉलेजमध्ये एका महाविद्यालयामध्ये मुस्लिम आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांनी हिजाब परिधान केला आणि हिजाब हा युनिफॉर्मचा भाग नसल्या कारणानं त्यांना गेटमधून आत प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे त्या विद्यार्थिनींनी काय केलं तर प्रोटेस्ट करायला सुरुवात केली, आंदोलन करायला सुरुवात केली आणि त्या आंदोलनाचा भाग म्हणजे त्या जिल्हाधिकारी तिथले जे काही ऑफिशियल्स आहेत त्यांना जाऊन भेटल्या, त्यांना ती तक्रार दिली. परंतु तो जो मुद्दा आहे तो त्यांनी प्रोटेस्ट केल्यामुळं जास्त पेटलेला आपल्याला पाहावयास मिळाला आणि त्याला एक स्वरूप काय प्राप्त झालं तर हिंदू मुस्लिम हे एक स्वरूप त्याला प्राप्त झालेलं पाहावयास मिळालं. त्यामुळे आता तिथं सिच्युएशन काय झाली कर्नाटकमध्ये आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटलेले पाहावयास मिळाले. काही जणांनी समर्थन केलं की मुस्लिम भगिनी आपल्या आहेत त्यांनी त्यांच्या धर्माचं आचरण केलं आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकीची गोष्ट नाही असं काही लोकांचं मत आहे. काही लोकांचं मत हिंदू कट्टरवादाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याचा परिणाम काय झालाय तर महाविद्यालयांमध्ये हिंदू मुस्लिम असे गट निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये काय मग भगवी कपडे घालून प्रोटेस्ट करायला लागले, काही जण मग मुस्लिम हिजाब घालून प्रोटेस्ट करायला लागले. अशा प्रकारे त्याला धर्माचं स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळं तिथं महाविद्यालयीन परिसरात आंदोलन करण्यासाठी बंदी घातली गेली. त्याचबरोबर 3 दिवसांसाठी महाविद्यालयांना शाळांना सुट्टी दिलेली गव्हर्नमेंटनं आपल्याला पाहावयास मिळालं. मग विशेष करून याच्यामध्ये आता हा जो हिजाब परिधान करणं असू द्या किंवा बुरखा परिधान करणं असू द्या हा प्रत्येकाच्या धर्माचा पार्ट असतो. एक हिंदू धर्मामध्ये सुद्धा अशा प्रकारचे रिच्युअल्स आहेत कपड्याचे रिलेटेड सुद्धा. तशाच पद्धतीनं आपल्या मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा आता कसं आहे याच्यामध्ये मायनॉरिटी मुस्लिम आपल्या देशामध्ये आहे आणि मेजॉरिटी हिंदू आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की मायनॉरिटीचं रक्षण आपण करायचं आहे कारण आपण इथं मेजॉरिटी आहोत. त्या दृष्टीतून खरं तर आपल्याला विचार करणं गरजेचं असतं आणि ज्या देशामध्ये मायनॉरिटी धोक्यामध्ये असते त्या देशामध्ये कोणत्याही प्रकारची लोकशाही आहे असं मानता येत नाही. कोणत्याही प्रकारे घटनेचं राज्य आहे असं मानता येत नाही. त्यामुळे विशेष करून इथं प्रश्न उपस्थित काय राहतो, शेवटचा प्रश्न खरं तर निघून येतोय कुठला तर खरंच हिजाब हा अडथळा आहे का युनिफॉर्मसाठी किंवा हिजाब त्या विद्यार्थिनीनं परिधान केलाय म्हणून तिला गेटमध्ये प्रवेश तुम्ही नाकारताय हे कितपत योग्य आहे हे सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर धर्माचे आचरण करणं, धर्माची उपासना करणं, धर्माचा प्रसार करणं हा खरं तर धार्मिक स्वातंत्र्याच्या अंतर्गत आपल्याला मूलभूत अधिकार दिलाय. मग त्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांनी हिजाब परिधान केला याचा अर्थ त्या त्यांच्या धर्माचं पालन करत होत्या, धर्माची उपासना करत होत्या, धर्माचं आचरण करत होत्या. मग जर युनिफॉर्मच्या नावाखाली त्यांना त्यांच्या धर्माचे आचरण करण्यापासून जर आपण रोखत असेल तर मग त्यांच्या मूलभूत अधिकारांवरती कुठेतरी आपण गदा आणतोय असं सुद्धा एक वेगळं चित्र तिथे निर्माण झालेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग आपण एक्झामच्या दृष्टीतून पहिला तर फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर आपण सेक्युलरिझम जे आहे, आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, सेक्युलर कंट्री आहे आपली. सेक्युलरिझम आपल्याला काय सांगतं की कोणताही धर्म उच्च नाहीये किंवा कोणताही एक धर्म नीच नाहीये. सर्व धर्म समभाव ही जी संकल्पना आहे ती आपल्याला सेक्युलरिझम मध्ये सांगितले गेले. त्यामुळे सेक्युलरिझम या कन्सेप्टचा सुद्धा आपण अभ्यास करायला पाहिजे. ती जी कन्सेप्ट आहे ती विशेष करून आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिली गेली. त्यामुळे त्याचा तशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं असतं. आणि एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की
या विद्यार्थिनींना गेटमध्ये एंट्री न देणं हे कितपत योग्य आहे? तुम्हाला याच्याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्याच्यावरती आपण आणखी डिस्कशन करू शकेन की हिजाबच्या प्रकरणावरून, म्हणजे हिजाब फक्त परिधान केलाय म्हणून त्यांना एक गेटमधून प्रवेश द्यायचा नाही. आणि एक तर प्रकार असा घडला की याच्यामध्ये प्रोटेस्ट, त्यानंतर हिंदू मुस्लिम असे प्रोटेस्ट सुरू झाले. त्याच्यामध्ये एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते की एक मुस्लिम भगिनी जी आहे आपली, ती मुस्लिम भगिनी बुरखा परिधान करून कॉलेजमध्ये आली होती. तिथं जय श्रीराम अशा घोषणा तिच्यासमोर लावल्या गेल्या आणि त्याच्या प्रतिक्रियेमध्ये तिनं सुद्धा अल्लाह अकबर अशा प्रकारच्या घोषणा तिनं दिलेल्या पाहावास मिळाल्या. मग याला कुठंतरी धार्मिक स्वरूप प्राप्त होते, हिंदू मुस्लिम असा कुठंतरी द्वेष पसरवण्याचं कोणतरी कार्य करते, असं सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतं. आणि याच्याशी रिलेटेड काय झालंय तर याच्याशी रिलेटेड हायकोर्टामध्ये सुद्धा केस गेली आणि हायकोर्टात आज त्याच्याविषयी सुनावणी आहे. एक व्यापक खंडपीठाकडे ही जी केस आहे ती सुपूर्द केली गेली आणि त्याच्यावरती आज गुरुवारी म्हणजे आज त्याच्यावरती सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुद्धा सगळ्यांच्या नजरा तिकडे असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. मग आता एक भारतीय म्हणून तुम्हाला काय वाटतं की हे जे प्रकार आहेत असे प्रकार समाजाला किती घातक असू शकतात आणि हे किती योग्य आहे की त्यांना गेटमध्ये एंट्री हिजाब आहे म्हणून नाकारणं? हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा, आपण त्याच्यावरती नक्की डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. आता आपल्या मेन डिस्कशनला सुरुवात करूया. हा मुद्दा जो आहे तो जास्त न्यूजमध्ये होता, त्यामुळे पहिल्यांदा मला तुम्हाला याची इन्फॉर्मेशन देणं गरजेचं होतं. आता पहिलं जे महत्वाचं आपलं द हिंदूचं एडिटोरियल आहे ते आपण डिस्कस करण्यात सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपलं आजचं जे महत्वाचं एडिटोरियल आहे ते विशेष करून केरळ गव्हर्नमेंटशी रिलेटेड एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. केरळामध्ये जे केरळाचं विकासाचं मॉडेल आहे, विकासाचा जो काही प्रोग्राम आहे, पॉलिसी आहे त्यांची, मॉडेल डेव्हलपमेंट मॉडेल म्हणतो, त्याच्यावरती भाष्य करणार हे एडिटोरियल आहे. हे एडिटोरियल जे लेखक आहेत शशी थरूर आणि विनोद थॉमस या 2 पर्सनॅलिटींनी लिहिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. शशी थरूर ही हिस्टोरी रायटिंगसाठी ओळखली जाणारी एक हिस्टोरियन आहे, ते इतिहासकार आहेत. एक इतिहासाची बुक त्यांची जी आहेत ती खूप गाजलेली आहेत. त्यामुळे सुद्धा ही पर्सनॅलिटी आपल्यासाठी महत्वाची होऊन बसते. यांचं जे कोणत्याही सिच्युएशनवरचं जे वक्तव्य असतं ते खूप महत्वाचं मानलं जातं. त्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला हे एडिटोरियल महत्वाचं आहे असं माझं मत आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये काय फॅक्ट सांगितलेले आहेत केरळाविषयी विशेष करून, त्याच्यामुळे सुद्धा हे एडिटोरियल आपल्याला महत्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग नेमकं याच्यामध्ये डिस्कस काय केले गेले तर याच्यामध्ये विशेष करून डिस्कस केले गेले केरळा ज्या दिशेनं वाटचाल करतोय, विकासाच्या दिशेनं ज्याला म्हटलं जाते, ती विकासाच्या दिशेनं वाटचाल करतोय केरळा, ते कुठंतरी चुकीचं आहे, चुकीच्या दिशेनं वाटचाल करतोय. काही क्षेत्र अशी आहेत की केरळाला त्याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. आता केरळा जो आहे त्याचा रँक जो आहे तो लिटरसी रेट मध्ये हायेस्ट लागतो, म्हणजे जास्त साक्षरता प्रमाण असणारं राज्य आहे पूर्ण देशामधलं ते. त्यामुळे त्या दृष्टीतून केरळाला ओळखलं जातं. परंतु 9th हायेस्ट इन पर कॅपिटा इन्कम, त्याचं जर दरडोई उत्पन्न बघितलं तर त्याच्यामध्ये केरळा गव्हर्नमेंटचा पूर्ण देशामध्ये 9वा क्रमांक लागतो. हे फॅक्ट आहेत केरळाबद्दलचे, ज्याच्यामुळे केरळा खरं तर ओळखला जातो. केरळाचे हे फॅक्ट जे आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत असं आपण म्हणू शकतो. परंतु याच्यावरतीच केरळा थांबणार आहे का? बाकी सेक्टर खूप आहेत की त्याच्यामध्ये केरळाला ग्रोथ करणं खरं तर गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट असू द्या, हेल्थ सेक्टर असू द्या, एज्युकेशन सेक्टर असू द्या, त्याचबरोबर क्वालिटी ऑफ लाईफची क्वालिटी, जीवन जगण्याची लोकांची जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये सुधारणा असू द्या, या सगळ्यांवरती काम करणं खरं तर गरजेचं आहे. आता एज्युकेशन पॉलिसी तुम्ही म्हणाल मग साक्षरता रेट तर त्यांच्या सगळ्यात जास्त आहे ना, आणखी एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी काम करणं काय गरजेचं आहे? तर एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांना जे पारंपरिक त्यांना सिलेबस दिला गेला विद्यार्थ्यांना, त्याच्यामध्ये त्यांना रोजगार कशा पद्धतीने जास्त मिळेल याच्यावरती जास्त भर देणं गरजेचं आहे. तशा पद्धतीचं एज्युकेशन पॉलिसीमध्ये बदल करणं गरजेचं आहे असं कुठंतरी याच्यामध्ये सांगितलेलं पाहावयास मिळते. त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा रेट सुद्धा जास्त वाढतोय. मग त्या बेरोजगारीचा रेट त्यांनी काय सांगितलंय की 9% बेरोजगारीचा रेट आहे त्यांचा. नॅशनल लेवलचा बेरोजगारीचा रेट जर आपण बघितला तर 6% आहे ॲव्हरेजली. त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त केरळा स्टेटचा जो बेरोजगारीचा दर आहे तो जास्त आहे असं कुठेतरी या ठिकाणी आपल्याला लेखकानं सांगायचा प्रयत्न केलाय. मग तुम्ही ते बेरोजगारीवरती कधी काम करणार आहोत? मग तुमच्या डेव्हलपमेंट पॉलिसीमध्ये बेरोजगारीशी रिलेटेड तुम्ही काय पॉलिसीज बनवले आहेत, मॉडेल काय आणलेलं आहे, हे सुद्धा तुम्ही त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचं. त्याचबरोबर फिस्कल डेफिसिटला मराठीमध्ये राजकोषीय तूट असं म्हणतो. हे जे शब्दार्थ मी मधून सांगतोय ते शब्दार्थ सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. विशेष करून जे एमपीएससी आपले विद्यार्थी करतायत त्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे शब्दार्थ नोट करून ठेवत जावा, कारण तुम्हाला सीसॅट हा सब्जेक्ट जास्त महत्वाचा आहे आणि सीसॅटमध्ये उतारा जे येतात
ते जास्त महत्त्वाचे असतात आणि इंग्लिशमधल्या उतार्यांवरती काम तुम्हाला करण्यासाठी ज्यावेळेस मी एडिटोरियलमध्ये अशा प्रकारचे शब्दार्थ सांगतोय त्यावेळेस ते शब्दार्थ नोट डाऊन करून घेत जावा, ते शब्दार्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जावा, जेणेकरून तुम्हाला सीसॅटमध्ये त्याच्या जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल. आता फिस्कल डेफिसिटला आपण राजकोषीय तूट असं संबोधतो. मग ही जी राजकोषीय तूट आहे केरळा स्टेटची, ती जवळजवळ जीएसडीपीच्या 4% आहे असं या ठिकाणी सांगितलं. जीएसडीपी म्हणजे काय, तर ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, त्याला आपण जीएसडीपी शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. आणि देशाचा जो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असतो त्याला डायरेक्ट आपण जीडीपी म्हणतो, म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. मग हा जो जीएसडीपीच्या पर्सेंटेज बघितलं म्हणजे फिस्कल रेट जो आहे, राजकोषीय तूट जे आहे ते जीएसडीपीच्या 4% असलेले आपल्याला पाहावयास मिळते, जे की खूपच सिव्हिअर आहे, त्याच्यावरती विचार करायला लावणार आहे. मग ही राजकोषीय तूट तुम्ही कधी भरून काढणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही काय मॉडेल्स डेव्हलपमेंटमध्ये आणले की नाहीये, याचा सुद्धा विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे असं लेखकाला त्याच्यामध्ये म्हणायचं आहे. म्हणजे एकंदरीत इथं लो एम्प्लॉयमेंट अंडरलाईन करून सांगितले की लो एम्प्लॉयमेंट, कमी रोजगार जो मिळत आहे, एम्प्लॉयमेंट रेट जो कमी आहे तो वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार आहे त्याच्यावरती विचार करा. लो लेवल ऑफ फूड इनटेक म्हणजे अन्नाची उपलब्धता जी आहे लोकांना त्याच्यावरती तुम्ही काम करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लो इन्कम म्हणजे लोकांचा जो इन्कम आहे तो खूप कमी असलेला ॲव्हरेजला आपल्याला पाहावयास मिळतो त्या स्टेटमध्ये, मग तो वाढवण्यासाठी तुम्ही काय करत आहात त्याच्यावरती गरज आहे काम करण्याची. त्याचबरोबर अल्कोहोलिझम, लोकांचं जे आहे ते अल्कोहोल कंझ्युम करण्याची जे काय प्रमाण आहे ते वाढलेलं आहे, त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. नेशन्स वर्स सुसायडल रेट म्हणजे जो आत्महत्या दर आहे, लोकांची आत्महत्या करण्याची टेंडन्सी आहे केरळामध्ये, ती नेशनचा विचार केला तर तिथं जास्त प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळते. बरंच प्रमाण तिथं सुद्धा आहे असं लेखक म्हणतोय. मग त्याच्यावरती तुम्ही काय काम करताय हा सुद्धा तुम्ही विचार केला गेला पाहिजे तुमच्याकडून, असं लेखकाला कुठंतरी या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे. त्याचबरोबर बाकी महत्वाचं म्हणजे कशावरती फोकस करणं गरजेचं आहे, तर बाकी हेल्थ सेक्टरवरती फोकस करणं गरजेचं आहे, म्हणजे आरोग्य क्षेत्रावरती फोकस करणं गरजेचं आहे. कोविड-19च्या धर्तीवरती तुम्ही मग त्याच्यातून काय शिकला आणि आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्ही काय प्रगती केली, तुम्ही काय बदल केले, याचा सुद्धा विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे असं सांगितलंय. त्याचबरोबर इन्व्हायरमेंट म्हणजे महत्वाचं करून हे एडिटोरियल इन्व्हायरमेंट विषयी जास्त बोलतं. इन्व्हायरमेंटला धोका कमी व्हावा त्याच्यासाठी तुम्ही काय करताय, रिफॉरेस्ट्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे. रिफॉरेस्ट्रेशन म्हणजे जे जंगलतोड आहे ती जंगलतोड रोखून त्याचं रिफॉरेस्टेशन म्हणजे पुन्हा वृक्ष लागवड करून तशा प्रकारची फॉरेस्ट निर्माण करणं, त्याला आपण रिफॉरेस्ट्रेशन म्हणतो, म्हणजे फॉरेस्टची पुनर्निर्मिती करणं, त्याला रिफॉरेस्टेशन खरं तर मराठी शब्द आपण म्हणू शकतो. मग ते जे रिफॉरेस्ट्रेशन आहे ते तुम्ही जर जास्त वाढवलं नाही तर इन्व्हायरमेंटला धोका निर्माण होऊ शकतो आणि इन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे खरं तर तुम्ही रिफॉरेस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, जे की COP26 कॉन्फरन्स ऑफ पार्टी 26 जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा बोललं गेलं. मग त्याचं सुद्धा नॉर्म्स जे आहेत ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे. विकासाच्या नावाखाली इन्व्हायरमेंटला धोका होऊ नये याची सुद्धा तुम्ही दक्षता घेतली पाहिजे असं कुठंतरी या एडिटोरियलमध्ये आपल्याला सांगितलं आहे. त्याचबरोबर इथं माधव गाडगीळ कमिटी रिपोर्टचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. त्यांनी सुद्धा अशा प्रकारचाच रिपोर्ट दिला गेला होता त्यांच्याकडून सुद्धा. त्यामुळे ही माधव गाडगीळ कमिटी जी आहे ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांचा रिपोर्ट जो आहे तो इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करून ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे एकंदरीत हे जे एडिटोरियल आहे ते विशेष करून केरळाविषयी भाष्य करताना आपल्याला पाहावयास मिळतं, केरळाच्या विकासाविषयी भाष्य करताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर केरळाचा जर डिजिटल स्टेट्समध्ये विचार केला तर डिजिटली भारतातलं पहिलं स्टेट आहे की डिजिटली खूप प्रोग्रेस आहे. म्हणजे सर्वांकडे मोबाईल खूप मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात, कम्प्युटर जे संगणक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतात आणि त्यामुळं ते एक डिजिटल स्टेट म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर पब्लिक अफेअर इंडेक्स 2020 रँक केरळाला केले, त्याच्यामध्ये बेस्ट गव्हर्न तिथे केलं जातं, बेस्ट प्रशासनासाठी त्यांना ओळखलं जातं. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. परंतु एवढ्यावरच केरळा गव्हर्नमेंटनं थांबणं कुठेतरी धोक्याचं वाटतं. याच्या पुढे सुद्धा केरळा गव्हर्नमेंटनं गेलं पाहिजे असं कुठेतरी लेखकानं या ठिकाणी आपल्याला सांगायचा कुठेतरी प्रयत्न केला. मग याच्यामधून विशेष करून आपण ज्यावेळेस एडिटोरियल डिस्कस करत असतो त्यावेळेस तुम्ही पॉईंट वाईज त्याच्या नोट्स काढणं कुठेतरी गरजेचं असतं. त्याचे पॉईंट्स तुमच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे रोज ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही करंट अफेअरचं आपलं लेक्चर येते त्याच्या अगोदर काल तुम्ही लेक्चरमधल्या काय काय नोट्स काढल्या त्याची पहिल्यांदा रिव्हिजन करत चला आणि त्यानंतरच मग पुढचं लेक्चर बघायचं आणि त्याच्या नोट्स नवीन काढायच्या. असं रोज जर तुम्ही रिव्हिजन करत गेला तर कोणताही पॉईंट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि जर तुम्ही UPSC करताय म्हटलं तर मेन्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने आन्सर रायटिंग करू शकताय तुम्ही.
आणि आन्सर रायटिंगमध्ये जेवढ्या चालू घडामोडीमधलं मुद्दा तुम्ही देत असताय ना, तेवढं तुमचं आन्सर जास्त इम्प्रेसिव्ह ठरतं आणि जास्त मार्क्स मिळवणार ठरतं. त्यामुळे त्या दृष्टीतून तुम्ही त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं असतं. मग तशा पद्धतीने तुम्ही नोट्स त्याच्या काढायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवायचं झालं तर एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. इथं जर तुम्ही बघितलं तर ट्री डायग्राम अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. मग याच्यामध्ये आपल्याला विशेष करून आजचं जे एरोटेल आलं ते केरळा मॉडेल डेव्हलपमेंटवरती आलं. बरोबर आहे, केरळाचं डेव्हलपमेंटचं मॉडेल काय त्याच्यावरती आलं, केरळा मॉडेल ऑफ डेव्हलपमेंटवर आलं. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय काय आपण बघितले, तर त्यांचा सुसायडल रेट आपण बघितला की आत्महत्या प्रवृत्ती वाढत आहे. म्हणजे केरळा गव्हर्नमेंट जे आहे ते फेल कशामध्ये होतं ते आपण बघितलं होतं. अल्कोहोलिझम वाढत आहे, लो इन्कम आहे त्यांचा, लो एम्प्लॉयमेंट आहे. मग त्याच्यामध्ये पर्सेंटेज सुद्धा आपण बघितलं होतं की देशाचं पर्सेंटेज अनएम्प्लॉयमेंटचं 9% नाही, देशाचं 6% अनएम्प्लॉयमेंट रेट आहे आणि केरळा गव्हर्नमेंटचा जो आहे तो 9% आहे. तो त्याच्यामध्ये आपण बघितला होता. त्यानंतर लो लेवल ऑफ फूड इंटेक म्हणजे अन्न जे त्यांना मिळतं तिथल्या नागरिकांना त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर फिस्कल डेफिसिट बघितला होता जो की 4% आहे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टच्या, ते सुद्धा आपण बघितलं होतं. त्याचबरोबर फर्स्ट डिजिटल स्टेट आहे ते डिजिटल स्टेट सुद्धा ते आहे हे बघितलं होतं आपण. इन्व्हायरमेंट रिस्क काय आहे ती बघितली होती, पर्यावरणाशी रिलेटेड धोका काय ते बघितलं होतं, रिफॉरेस्टेशन वगैरे त्यांना करायचं ते सांगितलं होतं. एज्युकेशनमध्ये क्वालिटी वाढवणं गरजेचं आहे ते सांगितलं होतं. त्याचबरोबर हॉस्पिटॅलिटी करणं, हॉस्पिटॅलिटी देणं गरजेचं आहे, म्हणजे त्या आरोग्य व्यवस्थेमध्ये कुठेतरी सुधारणा करणं हा त्याचा पार्ट असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. सोशल रिस्क काय आहे, टुरिझम सेक्टर आहे त्याच्यामध्ये प्रगती करणं गरजेचं आहे. हे टुरिझम सेक्टर तुम्हाला मी सांगितलं नाही कारण ते तेवढं काय ते इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त मला इथं तुम्हाला काय सांगायचं आहे की विशेष करून ज्यावेळेस तुम्ही एरोटेल ऐकताय, ज्यावेळेस लेक्चरमध्ये बघत असता एरोटेल, त्यावेळेस अशा पद्धतीने शॉर्ट नोट्स जरी तुम्ही काढल्या तरी दुसऱ्या दिवशी तुम्हाला रिव्हिजन करत असताना ते सगळं रिकॉल होत असते की आपण नेमकं काल काय डिस्कस केलं होतं आणि काय लेक्चरमध्ये आपल्याला सांगितलं गेलं होतं. मग ते तुम्ही चांगल्या पद्धतीने अशा प्रकारचे ट्री डायग्राम वगैरे काढून तुम्ही चांगल्या पद्धतीने नोट्स तयार करू शकताय. आणि हे जे अशा प्रकारचे डायग्राम्स असतात ते आन्सर रायटिंगमध्ये जरी वापरले तरी सुद्धा ते जास्त इम्प्रेसिव्ह ठरतं. त्यामुळे आन्सर रायटिंगची तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर हे सुद्धा तुम्ही लक्षात घेणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही फक्त न्यूजपेपर ऐकताय आणि सोडून देताय असं करू नका, त्याचा काहीच उपयोग होणार नाही, फक्त तुमचा टाइम वेस्ट होईल. तुम्ही याच्या नोट्स सुद्धा चांगल्या पद्धतीने काढायला पाहिजे, तरच तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने उपयोगाचं ठरेल. त्यामुळे तशा पद्धतीने आपण त्याचा वापर करणं खरं तर गरजेचं आहे. या लेक्चरचा बेनिफिट्स घेणं खरं तर गरजेचं आहे. एवढंच इम्पॉर्टंट खरं तर या एरोटेलमध्ये होतं. पुढचं महत्वाचं एरोटेल कोणतं आहे बघूयात आपण. पुढचं जे एरोटेल आपल्याला इथं पाहावयास मिळते ना हे छोटंसं, हे एरोटेल विशेष करून ह्युंदाई जी कंपनी आहे त्या ह्युंदाई कंपनीशी रिलेटेड असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. वेगवेगळे व्हेकल्स फॉर्म करणारी ही कंपनी आहे आणि या कंपनीमुळे जास्त कॉन्ट्रोवर्सी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून हा मुद्दा एकतर साऊथ कोरियाशी रिलेटेड हा मुद्दा आहे, कारण ही कंपनी जी आहे ती साऊथ कोरिया बेस्ड कंपनी आहे. त्याचबरोबर हा मुद्दा जो आहे तो जम्मू आणि काश्मीरच्या रिजनशी रिलेटेड मुद्दा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पहिल्यांदा मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये इश्यू समजावून सांगतो आणि त्यानंतर त्या इश्यूला धरून एरोटेलमध्ये काय सांगितलं हे तुम्हाला ऑटोमॅटिक समजून घेता येईल. मुद्दा काय तर काश्मीर जो आहे तो पाकिस्तान काय म्हणतो वारंवार, काश्मीर हा आमचा पार्ट आहे, आमचा इंटिग्रल पार्ट आहे. परंतु सत्यता पडताळली तर तो इंडियाचा अविभाज्य घटक असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. आणि काश्मीरच्या काही भागावरती पाकिस्ताननं सुद्धा कब्जा करून ठेवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तो जर मॅप बघितला, आता इथं जर मॅप तुम्हाला ड्रॉ करून दाखवला तर याच्या काश्मीरच्या पार्टमध्ये बऱ्याच भागावरती पाकिस्ताननं आजपर्यंत कब्जा करून ठेवलाय. हा जर मॅप आपण चांगल्या पद्धतीनं बघत असाल, जिथं मी इथं ड्रॉ करून तुम्हाला दाखवलं, त्याच्यामध्ये इथं कुठंतरी लाईन ऑफ कंट्रोल आहे, लाईन ऑफ कंट्रोलचा एरिया आहे आणि हा जो भाग आहे याच्यावरती पाकिस्ताननं कब्जा करून आतापर्यंत ठेवलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हा टोटल भाग आहे. मग तो खरं तर भाग कुणाचा आहे, तो इंडियाचा भाग आहे. त्याच्यावरती इलिगली कब्जा पाकिस्ताननं करून ठेवलेला आहे आणि याच्यावरती इंडिया जो आहे तो दावा दाखवणारच, कारण तो इंडियाचा पार्ट आहे. परंतु पाकिस्तानचं मत काय, हा जो त्यांनी कब्जा केलेला पार्ट आहे तो तर त्यांचा पार्ट आहेच, त्याचबरोबर हा जो टोटल जम्मू काश्मीरचा एरिया आहे हा टोटल पार्ट जो आहे तो पाकिस्तानचा पार्ट आहे, पाकिस्तानच्या मालकीचा भाग आहे असं त्यांचं मत आहे. आणि त्या मेंटॅलिटीच्या आधारावरतीच ते काय करतात तर 4 फेब्रुवारीला काश्मीर डे साजरा करतात, काश्मीर सॉलिडॅरिटी डे साजरा करतात, काश्मीर फ्रीडम डे साजरा करतात. त्याला अशा प्रकारचं डे म्हणून नाव दिलं गेलं, एक्झॅक्ट मला नाही माहिती, परंतु काश्मीर आझादीसाठी खरं तर तो डे साजरा केला जातो पाकिस्तानकडून. मग इथपर्यंत ठीक होतं,
पाकिस्तानशी रिलेटेड आपला वाद चालूच आहे बरोबर, त्यांचा निषेध वारंवार आपण करतच असतोय आणि त्यांना हा पार्ट कधी मिळणार पण नाही. जो आपला पार्ट आहे तोच आपण भविष्यामध्ये घेणार आहोत, त्यात काही वाद नाहीये. परंतु मॅटर इथं काय झाला, तर ही जी हिंदाई कंपनी आहे ती अनेक देशांमध्ये कार्यरत आहे. जसं इंडियामध्ये त्यांच्या संस्था आहेत, जसं इंडियामध्ये त्यांचं प्रोडक्शन चालतं, तशाच पद्धतीचं प्रोडक्शन पाकिस्तानमध्ये सुद्धा चालतं या हिंदाई कंपनीचं. मग पाकिस्तान बेस्ड त्यांची ब्रँच आहे, त्यांच्याकडून ट्विट केलं गेलं आणि या डे संदर्भात पाकिस्तानला बधाई दिली गेली. त्याचबरोबर काश्मीर सॉलिडॅरिटी डे च्या शुभेच्छा सुद्धा त्या ट्विटमध्ये दिल्या गेल्या. काश्मीर सॉलिडॅरिटी डे म्हणजे काय, तर काश्मीर एकता दिवस, आणि त्याच्यासाठी त्या ट्विटरच्या माध्यमातून ते ट्विट त्यांच्याकडून केलं गेलं आणि तशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. आणि त्यानंतर काही कालावधीनंतर ते ट्विट हटवण्यात आलं. आता ट्विटरवर तुम्ही गेला तर ते ट्विट सापडणार नाही तुम्हाला. ते ट्विट नंतर डिलीट करण्यात आलं. त्यांना त्यावेळेस त्यांची चूक समजून आली त्यावेळेस. आणि याच्याशी रिलेटेड जे साऊथ कोरिया आहे, दक्षिण कोरिया आहे, त्यांच्या ऑफिशियल्सनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आपल्याला पाहावयास मिळाली. एस जयशंकर जे आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर आहेत, त्यांनी ज्यावेळेस त्यांचे संपर्क केला आणि याचा निषेध व्यक्त केला त्यावेळेस त्यांनी त्याच्या संदर्भात दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. आणि आपला जो राजदूतावास आहे साऊथ कोरियामध्ये, त्यांनी सुद्धा जे संबंधित ऑफिशियल्स आहेत त्यांना बोलवून त्याचा निषेध व्यक्त केला होता. आणि तेव्हा सुद्धा साऊथ कोरियानं दिलगिरी त्याच्याशी रिलेटेड व्यक्त केली आपल्याला पाहावयास मिळेल. परंतु या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये कार्य करणाऱ्या कंपनी आहेत, त्याच्यामध्ये मग ह्युंदाई घ्या, टोयोटा घ्या, KFC घ्या, पिझ्झा हट घ्या, फार्मा मेजर अशा प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत, स्वॅब ही जी कंपनी आहे, अशा प्रकारचे त्या अनेक देशांमध्ये कार्य करणाऱ्या कंपनी आहेत, यांनी त्यांच्या व्यापाऱ्याकडे लक्ष देणं खरं तर गरजेचं आहे, ना की त्या स्थानिक पॉलिटिक्समध्ये लक्ष देणं. जर स्थानिक राजकारणामध्ये त्या लक्ष देऊ लागल्या तर खऱ्या अर्थानं अनेक देशांबरोबर त्यांचे जे व्यापारिक संबंध आहेत ते बिघडू शकतात. त्यामुळे हा कॉमन सेन्स आहे की तुम्ही अशा प्रकारामध्ये ना इंडियाला फेवर करा, ना पाकिस्तानला फेवर करा, ना कोणत्या कंट्रीला फेवर करा. तुमचं काम काय आहे, व्यापार करणं आणि व्यापार वाढवणं आणि त्याच्यातून नफा कमवणं, तर तेच तुम्ही करायला पाहिजे. हे सुद्धा एक कॉमन सेन्स लेखकानं या खरं तर लेखामध्ये आपल्याला सांगितलेलं पाहावयास मिळतं, एडिटोरियलमध्ये सांगितलेलं पाहावयास मिळतं. इथं काश्मीर सॉलिडॅरिटी डे, काश्मीर लिबरेशन डे हा सुद्धा उल्लेख करायला आपल्याला पाहावयास मिळते, ज्याची पार्श्वभूमी मी तुम्हाला समजावून सांगितली. मग त्याच्यामुळं ही जी ह्युंदाई कंपनी आहे ती जास्त कॉन्ट्रोवर्शियल ठरलेली आहे, जास्त न्यूजमध्ये आलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि त्याच्यामुळं दक्षिण कोरिया सुद्धा न्यूजमध्ये आलेला आपल्याला पाहावयास मिळतं. मग या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला दक्षिण कोरियासोबत आपले संबंध कशा पद्धतीचा आहे याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे, जे की GS सेकंडच्या दृष्टीतून महत्वाचं आहे, UPSC पोरांसाठी मी सांगतो. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, साऊथ कोरियासोबत पाकिस्तानसोबत आपले जे काही रिलेशन आहेत ते रिलेशन सुद्धा आपण बघून ठेवायचे आहेत. त्या दृष्टीने सुद्धा आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि इथं मुद्दा आलाय जम्मू काश्मीरचा महत्वाचा करून. त्यामुळे जम्मू काश्मीर आणखी न्यूजमध्ये कशामुळे, तर 370 तिथून हटवण्यात आले, 370 कलम हटवण्यात आले, 35A त्याचबरोबर हटवण्यात आलेलं पाहावयास मिळते. मग ही जी कलम आहे त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि एकंदरीत काश्मीरचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड इतिहास आपल्याला काय सांगतो, या इतिहासाचा अभ्यास आपण करणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं. हे दोघांच्या दृष्टीतून गरजेचं आहे, UPSCच्या पोरांसाठी पण गरजेचं आहे आणि MPSCच्या पोरांसाठी पण गरजेचं आहे. दोघांनी या अशा पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. 370 कलमाचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. बाकी या एरोटेलमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढचं महत्वाचं एरोटेल कोणतं आहे बघूयात आपण. पुढचं जे एरोटेल आहे ते विशेष करून युक्रेन रशिया जो काही वाद चालू आहे ना त्याच्याशी रिलेटेड हे एरोटेल असलेलं आपल्याला पाहावयास मिळतंय. आणि या वादाशी रिलेटेड मी इन्फॉर्मेशन तुम्हाला मॅपच्या माध्यमातून कालच्या द हिंदूमध्ये खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. जर तो पार्ट तुम्हाला बघता आला तर अवश्य बघून घ्या. त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं मॅपच्या माध्यमातून मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जो हा युक्रेन रशियाचा वाद आहे त्याच्याविषयी वेगळं लेक्चर भविष्यामध्ये मी बनवणारच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्याची देण्याचा प्रयत्न करणार आहे, मॅप वगैरे दाखवून. आणि कालच्या व्हिडिओमध्ये, कालच्या द हिंदूमध्ये मी मॅप वगैरे दाखवून त्याची बेसिक इन्फॉर्मेशन दिली. ते जर द हिंदूचं व्हिडिओ बघितलं नसेल, तुम्ही लेक्चर बघितलं नसेल तर ते अवश्य बघून घ्या. त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवलेली आहे. इथं पण मी आता एरोटेल हे आलंय त्यामुळं इथं बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतोच. विशेष करून रशिया आणि युक्रेनमध्ये वाद काय चालू आहे, तर युक्रेनच्या काही भागावरती रशिया स्वतःचा दावा सांगतो, जसं की जम्मू काश्मीरमधल्या काही भागांवरती पाकिस्तान स्वतःचा दावा सांगतो. तशा पद्धतीने मग त्यामुळं त्या भागांवरून युक्रेन आणि रशियामध्ये वाद सुरू असतो. आणि ते जे भाग कॉन्ट्रोवर्शियल आहेत दोन कंट्रीमध्ये, त्या भागांमध्ये काही सेपरेटिस्ट ग्रुप्स आहेत. जसे जम्मू काश्मीरमध्ये काही सेपरेटिस्ट मिलिटंट्स आहेत, तशा पद्धतीने मिलिटंट्स युक्रेनमध्ये त्या भागांमध्ये असलेले पाहावयास मिळतात.
ते युक्रेन सरकारला स्वतःचं सरकार मानत नाहीत आणि त्याचा फायदा रशिया घेत असतं त्या मिलिटंटला मदत करून. आणि हा जो वाद आहे तो टोकाला गेला केव्हा, जेव्हा रशियानं त्यांचे ट्रूप्स जे आहेत, त्यांचे जे सैन्य जे आहे ते युक्रेनच्या बाउंड्रीवरती डिप्लॉय करायला सुरुवात केली आणि ते डिप्लॉय केली. मग त्याच्यामुळं वाद त्यांचा वाढलेला पाहावास मिळाला आणि त्याचा परिणाम काय झाला तर युक्रेनला अनेक कंट्रींनी मदत करायला सुरुवात केली, सपोर्ट द्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मग USA टॉप लेवलला कंट्री होती ती. आणि त्यानंतर नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन जे आहे त्या ऑर्गनायझेशननं सुद्धा त्यांना सपोर्ट डायरेक्ट दर्शवलेला आपल्याला पाहावास मिळाला. त्यामुळे सुद्धा जो मुद्दा आहे तो एक वेगळ्या लेवलला गेला. महायुद्धात सिच्युएशन निर्माण होती की काय, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते की काय, अशा प्रकारे सिच्युएशन तिथे निर्माण झाले आपल्याला पाहावास मिळाले. मग त्याच्यामध्ये काय झालं तर फ्रेंच जे प्रेसिडेंट आहेत, फ्रान्सचे जे प्रेसिडेंट आहेत, इमॅन्युअल जे मॅक्रॉन आहेत, त्यांनी खरं तर तिथं रशियाला व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर युक्रेन गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा युक्रेन गव्हर्नमेंटचे जे काही महत्त्वाचे ऑफिशियल्स आहेत, प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आपल्याला पाहावंच मिळालं. आणि त्यामुळं काय झाले तर यांच्यामध्ये कुठंतरी शांतता प्रस्थापित होण्यासाठी एक मार्ग मोकळा झालेला आपल्याला पाहावंच मिळतो. आणि त्याच्यामध्ये फ्रान्सनं जे आहे ते खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हा खरं तर बेसिक मुद्दा आहे युक्रेन आणि रशियाचा संघर्ष होण्यासाठी. आणि हा जो संघर्ष आहे आता पूर्ण संपुष्टात आला असं तुम्ही समजू नका, कारण हा भविष्यामध्ये आणखी येणार आहे न्यूजमध्ये. त्यामुळे याची बेसिक इन्फॉर्मेशन देणारे वेगळे लेक्चर्स मी अपलोड करतो, म्हणजे एकदाच तुमची बेसिक इन्फॉर्मेशन त्याच्याविषयीची कंप्लीट होऊन जाईल. आता तशी मी बरीच इन्फॉर्मेशन दिली, कालच्या पण लेक्चरमध्ये बरीच इन्फॉर्मेशन दिली, ती टोटल इन्फॉर्मेशन तुम्ही मानू शकताय. परंतु एक वेगळे लेक्चर असेल तर परत रिव्हिजन करायचं म्हटलं तर तुम्हाला ते शोधावं लागणार नाही, तुम्हाला स्पेशल लेक्चरच आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळेल करंट बेस्ड इश्यू नावाच्या. त्यामुळे तशा पद्धतीचे वेगळे लेक्चर सुद्धा मी ऑलरेडी म्हणजे बनवून ठेवणार आहे भविष्यामध्ये. त्यामुळे त्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये थोडी सुद्धा शंका नसावी. बाकी ढोबळ मनाने इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली, बाकी त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. फक्त या संघर्षामध्ये आता स्टेक होल्डर कोण कोण आहेत त्याच्यामध्ये USA आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही ऑर्गनायझेशन आहे, रशिया आहे आणि फ्रान्स सुद्धा त्याच्यामध्ये आता शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीतून इन्व्हॉल्व्ह झालेला पाहावयास मिळते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. या ठिकाणी आजचे जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स होते ते समाप्त होत आहेत. आता ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या डिस्कस करण्यात आपण सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. पहिली जी न्यूज आहे ती UP इलेक्शनशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. खऱ्या अर्थानं इथं पार्टी दिली आहे, त्यांचे सीट्स दिले आहेत आणि वोट शेअर दिलेला आपल्याला पाहावयास मिळते. ही टोटली पॉलिटिकल न्यूज आहे. ज्यावेळेस फायनल रिझल्ट लागल 5 स्टेटचा, 5 राज्यांमध्ये खरं तर स्टेट असेंब्लीचे इलेक्शन सुरू आहेत. त्यामुळं इथं UP विषयी थोडंसं बोललं गेले, पॉलिटिकल न्यूज असलेले आपल्याला पाहावयास मिळते, अंदाज लावणारी न्यूज असलेले आपल्याला पाहावयास मिळते. ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस आपण त्याची इन्फॉर्मेशन बघणारच आहोत. परंतु तुर्तास इन्फॉर्मेशन तुम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे इलेक्शन बघणं गरजेचं, इन्फॉर्मेशन खऱ्या अर्थानं बघणं गरजेचं आहे. मग ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे की स्टॅच्युटरी बॉडी आहे? कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे घटनात्मक जी आपण म्हणू शकतो बॉडी असते त्याला कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणतो, आणि स्टॅच्युटरी बॉडी म्हणजे कायद्यानं स्थापन झालेली बॉडी जी असते त्याला आपण स्टॅच्युटरी बॉडी म्हणतो. हे तुम्ही फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्टॅच्युटरी बॉडी आहे की कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे ते बघून ठेवा. त्याचबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या रिलेटेड घटनेमध्ये काय काय तरतुदी आहेत, कोणता पार्ट त्याचे संबंधित आहे, कोणती कलमं त्याचे संबंधित आहेत, याचे सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढची जी न्यूज आहे ती बजेट्स रिलेटेड आपल्याला पाहावयास मिळते. आणि विरोधी पक्षाने घणाघाती टीका त्या बजेटवरती केली आणि बजेटमध्ये जे पुअर लोक आहेत, जे गरीब लोक आहेत त्यांना इग्नोर केले गेले असं त्या बजेटवरती निर्मला सीतारामन यांच्यावरती टीका केलेली विरोधी पक्षाने आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर अनएम्प्लॉयमेंटचा जो मुद्दा आहे तो मुद्दा सुद्धा त्याच्यामधून इग्नोर केला गेला असं सुद्धा त्या बजेटविषयी बोललं जाताना आपल्याला पाहावयास मिळते. मग आपल्याला या अनुषंगानं काय माहिती पाहिजे तर आपल्याला या अनुषंगानं आपण बजेटची इन्फॉर्मेशन बघून ठेवायला पाहिजे. बजेटमध्ये अनएम्प्लॉयमेंटसाठी काय तरतुदी केल्या गेल्या आहेत, गरीब लोकांच्या दृष्टीतून काय तरतुदी केल्या गेल्या आहेत याचा विशेष करून अभ्यास करायला पाहिजे. त्याचबरोबर ऑनलाईन एज्युकेशन पॉलिसीसाठी सुद्धा याच्यामध्ये तरतुदी केल्या गेल्यात, त्या तरतुदी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इन्व्हायरमेंट रिलेटेड काय तरतुदी केल्या गेल्यात त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत बजेटमध्ये काय काय तरतुदी केल्या गेल्यात महत्त्वाच्या त्या तरतुदी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याचं वापर UPSCच्या पोरांसाठी सांगायचं झालं तर त्याचा वापर तुम्ही आन्सर रायटिंगमध्ये चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि MPSCच्या पोरांना सांगायचं झालं तर बजेटवरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो आणि UPSCच्या प्रीला सुद्धा क्वेश्चन कदाचित फॉर्म होऊ शकतो बजेटवरती. त्यामुळं
बजेटची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, महत्त्वाच्या ज्या काही तरतुदी आहेत ते आपल्याला माहिती पाहिजे, आणि असे जे काही कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे असतात, पुअर पीपलचं त्याच्यामध्ये इग्नोरच केलं त्यांना, किंवा अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी, त्याच्यामध्ये बेरोजगार लोकांसाठी काय प्रावधानच केले गेले नाही, अशा प्रकारचे जे कॉन्ट्रोवर्शियल मुद्दे असतात त्याचे तर तरतुदी तुम्ही परफेक्ट करूनच ठेवायला पाहिजे. त्या अनुषंगाने खरं तर ही न्यूज महत्त्वाची ठरते असं आपण म्हणू शकतोय. इतर जी छोटीशी न्यूज फ्रंट पेजलाच आपल्याला पाहावास मिळतोय ते हिजाबशी रिलेटेड न्यूज आलेली आपल्याला पाहावास मिळते, आणि याच्याशी रिलेटेड 3 जज बेंच जे तुम्हाला सांगितलं की व्यापक खंडपीठाची स्थापना केली गेली, ते प्रकरण त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्याच्यामध्ये 3 जज आहेत आणि त्या प्रकरणावरती आज सुनावणी होणार आहे असं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितलंय, जे की सुरुवातीलाच मी लेक्चरच्या सुरुवातीलाच त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. पुढची न्यूज आहे ती प्रधानमंत्री मातृवंदना योजनाशी रिलेटेड न्यूज असली आपल्याला पाहावयास मिळते, आणि या योजनाचं सक्सेस किती आहे हे खरं तर वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्टर जे आहेत स्मृती इराणी यांनी पार्लमेंटमध्ये बोलताना सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळते, आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं टार्गेट जेवढं आहे त्या टार्गेटपेक्षा जास्त जणांना बेनिफिट मिळालं या योजनेचा असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलंय. आता प्रधानमंत्री मातृवंदना जी योजना आहे ती विशेष करून ज्या माता असतात त्या मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या योजनेची खरं तर आपण म्हणू शकतोय इनॉग्रेशन झाले, ही योजना आणली गेली. या योजनेच्या अंतर्गत ज्या माता असतात त्या मातांच्या आरोग्याचा त्याच्यामध्ये विचार केला जातो, जेणेकरून त्या बाळाचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राहावं, त्या बाळाची वाढ जी आहे ते चांगल्या पद्धतीने व्हावी, विशेष करून त्याच्यासाठी ही योजना आणली गेली होती. त्यामुळे या योजनेची रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ते टोटल इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे, पहिला की पॉईंट आहे. आणि विशेष करून याच्याशी रिलेटेड जी वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीविषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत नेमकं आणखी काय काय काम केलं जातं, कोणकोणते विषय त्या मिनिस्ट्रीमध्ये येतात याचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. आणि तिसरा महत्वाचा की पॉईंट काय करू शकतो आपण, तर या न्यूजच्या अंतर्गतच आपण काय करायचं आहे की मॅटर्नल जी डेथ आहे म्हणजे माता मृत्यू दर जो आहे त्या मृत्यू दर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर बालक मृत्यू दर आहे तो आपल्याला माहिती असायला पाहिजे, आणि बालक म्हणजे जन्मदर जो आहे भारतातला तो जन्मदर सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. या अनुषंगानं आपण त्याचा डिटेल अभ्यास करणं कुठेतरी गरजेचं आहे. तशा पद्धतीने या न्यूज आपण त्या दृष्टीतून खरं तर बघणं गरजेचं आहे. त्याच्यावरती कशाही पद्धतीने जरी क्वेश्चन फॉर्म झाला मग तो एमपीएससीला होऊ द्या किंवा युपीएससीला होऊ द्या, त्याचा तुम्हाला व्यवस्थितरित्या अटेम्प्ट करता यायला पाहिजे, सक्सेसफुल्ली त्याचा अटेम्प्ट तुम्ही केला पाहिजे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. आता एज्युकेशन सेक्टरमध्ये हायेस्ट लेवलला म्हटलं तर IITs असतात, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे IIT इथं या लिस्टमध्ये दिलेलं आपल्याला पाहावयास मिळते. परंतु एक शॉकिंग गोष्ट या न्यूजमध्ये काय आली तर या IIT मध्ये जवळजवळ 40% जास्त ज्या शिक्षकांच्या पोस्ट असतात त्या पोस्ट वॅकंट आहेत, ही आकडेवारी खरं तर समोर आलेली आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये IIT खरगपूरमध्ये फॅकल्टी स्ट्रेंथ जे आहे ते 711 स्ट्रेंथ आहे, परंतु तिचं वॅकन्सी जे आहे ते 815 वॅकन्सी असलेली 815 पोस्टसाठी वॅकन्सी आहे तिथं, ती आणखी भरली गेली नाही. IIT बॉम्बे बघितलं तर त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे 693 आणि वॅकन्सी आहे 532 एवढ्या पोस्टची. शिक्षकांच्या पोस्टविषयी बोललं जातं इथं. मद्रास IIT विषयी बोललं गेले, कानपूर आहे, रुरकी आहे, धनबाद आहे, दिल्ली आहे, गुवाहाटी आहे, वाराणसी आहे, हैदराबाद आहे. या महत्वाच्या IIT इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीचे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला खरं तर वॅकन्सीज असलेल्या पाहाव्यास मिळतात. आणि ह्या एकूण वॅकन्सीचा विचार केला तर त्याच्यामध्ये जवळजवळ एकूण वॅकन्सी ज्या आहेत 4370 वॅकन्सीज वॅकंट पोस्ट त्या असलेल्या पाहाव्यास मिळतात, त्या रिक्त पद असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात, जी की आजपर्यंत भरली गेली नाहीत किंवा ती भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची ठोस पावलं गव्हर्नमेंटकडून उचलली गेली नाहीत, असंच कुठंतरी चित्र निर्माण झालेलं आहे असं या न्यूजमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्यामुळं आपल्याला विशेष करून हे जे IIT आहे त्यांचं महत्व एक अभ्यास करून ठेवायला पाहिजे. यांना एवढं महत्व का आहे, IIT मध्ये IITian झाला म्हणजे त्याला खूप चांगल्या पॅकेजचा जॉब मिळतो, अशी सिच्युएशन का आहे, इतर शिक्षण संस्थांना एवढं महत्व का नाही, याची सुद्धा एक फरक सांगणारी इन्फॉर्मेशन आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट नाही, त्या दृष्टीतून या न्यूजकडे आपण बघणं खरं तर गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे त्या आत्महत्याचा रेट जो आहे तो वाढलेला आपल्याला पाहावयास मिळते. 2020 या एका वर्षाविषयी सेंट्रल गव्हर्नमेंटने आकडेवारी दिली. 2020 या एका वर्षामध्ये जॉब लॉस झाल्यामुळं म्हणजे जॉब गेल्यामुळं आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये एका वर्षामध्ये ज्या केसेस रिपोर्ट केल्या गेल्यात त्या 3548 केसेस रिपोर्ट केल्या गेल्यात लॉकडाऊन इयरमध्ये, म्हणजे 2020 मध्ये लॉकडाऊन होतं
त्याच्यामध्ये. मग विशेष करून याचं जे कारण आहे ते जॉब लॉस आहे, जॉब जाणं हे आहे, त्यांचं नोकरी जाणं हे आहे, असं सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं. ह्या रिपोर्ट झालेल्या केसेस आहेत. रिपोर्ट न झालेले याच्यापेक्षा जास्त असतील कदाचित, पण तो रिपोर्ट झालेले जे आहे ते 3,500पेक्षा जास्त असलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं ही जी आकडेवारी आहे ती कुठेतरी आपल्याला विचार करायला लावणारी आकडेवारी आहे आणि त्याचा खरं तर आपण विचार केला गेला पाहिजे. आणि एक सामान्य नागरिक, आता स्पर्धा परीक्षा जर बघितलं तर आपल्याला सगळ्यात जास्त प्रेशर असते या क्षेत्रामध्ये आपण आहे, त्यामुळे आपल्या सुद्धा मनामध्ये, आपल्या काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार येऊ शकतात. परंतु एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जन्माला येणं हे आपल्या हातात नव्हतं, की आपण कधी जन्माला यायचं आहे, कोणत्या घरी जन्माला यायचं आहे, कोणत्या देशात जन्माला यायचं आहे, कोणत्या भूमीवर जन्माला यायचं आहे. परंतु आपल्याला मरायचं आहे कसं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे एक ना एक दिवस तुम्हाला काही कालावधीनंतर तुम्ही काय ठरवून तुम्ही काय असं बनवू शकत नाही की तुम्हाला मरणच येणार नाही. तुम्हाला मरण येणार आहे, येणारच आहे. ते त्रिकालबाधित सत्य आहे. या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणार आहे एक दिवशी. परंतु मग आपण अशा पद्धतीने मारायचं आहे का, हे आपल्याला खरं तर विचार करायला लावणारी गोष्ट आहे. ज्या वेळेस डिप्रेशनमध्ये वगैरे कोणाच्या डोक्यामध्ये जर असे विचार येत असतील तर त्यांनी एकच विचार करणं गरजेचं आहे की मरायचं तर आपल्याला आहेच, मग तुम्ही आता सुसाईड जरी केलं तरी तुम्ही मरणारच आहे, म्हातारा होऊन तर तुम्ही मरणारच आहे. परंतु आयुष्य एकदाच मिळालंय, त्याच्यामध्ये काय तर करणं आणि त्यानंतर मरणं याला जीवन म्हणायचंय. काय न करता या आयुष्यातून पळ काढणं याला जीवन म्हणत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट काय की हम है तो जहान है, हम नाही तो कुछ भी नाही. तुम्ही आहे तर जग आहे, तुम्ही गेला तुमच्यासाठी जग संपलं. त्यामुळं पॉझिटिव्ह मेंटॅलिटीनं आपल्याला जगायला पाहिजे. प्रत्येक नवीन संघर्ष समोर आला का खुशीनं तो ऍक्सेप्ट करायला पाहिजे. संघर्ष जर नसेल, तुमच्या जीवनात आव्हानच नसेल, तर मग काय उपयोग आहे जगून. तुम्हाला रोज कोणतंच चॅलेंज नाही तर तुम्ही बोर होऊन जाल आयुष्यामध्ये. रोज नवीन चॅलेंज आपल्याला असायला पाहिजे, तरच जगण्यात मजा आहे. त्यामुळे त्या जगण्याला तशा पद्धतीने एन्जॉय करायला पाहिजे. आपण नवीन दुःख आलं तर त्याला तशा पद्धतीने सामोरं जायला पाहिजे. त्यामुळं एक विद्यार्थी म्हणून ही जी न्यूज आहे ती आपल्यासाठी एक वेगळा संदेश देणारी न्यूज आहे. त्यामुळे तशा पद्धतीने आपण याचा विचार करणं खरं तर गरजेचं आहे, असं तर मी म्हणेन. आणि बाकी सिलेबसच्या दृष्टीतून बघितलं तर आत्महत्या करणं हा गुन्हा आहे. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो, आत्महत्या करणं, इतराला मारणं किंवा स्वतःला मारणं हा दोन्ही एक प्रकारचाच गुन्हा आहे. हत्याच आहे ती. तुम्ही स्वतःची हत्या करा किंवा दुसऱ्याची हत्या करा. त्यामुळं हा आत्महत्या करणं हा गुन्हा आहे हे लक्षात ठेवा, कायद्यानं जर विचार केला तर. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा अशा प्रकारची केस गेली होती की त्यांनी सुसाईडची परमिशन मागितली होती की स्वतःला संपवण्याची परमिशन मागितली होती. पण सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलं याच्यामध्ये की हा गुन्हा आहे आणि याला परमिशन मिळू शकत नाही. त्यामुळे त्या अनुषंगानं सुद्धा सुप्रीम कोर्टाचं सुसाईडवरती काय मत आहे हे सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आकडेवारी तर रोज बदलत राहील, त्याच्यामध्ये काय नाही, परंतु सिलेबसच्या दृष्टीतून सुद्धा याचा आपण अभ्यास करणं कुठेतरी गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाहीये. फक्त पहिल्यांदा मी जे तुम्हाला सांगितले ना ते फक्त लक्षात ठेवा. आपलं जे क्षेत्र आहे ते खूप चॅलेंजिंग क्षेत्र आहे आणि खूप एन्जॉय करण्यासारखं क्षेत्र आहे. खूप चॅलेंज घेतले आपण, मग त्याला तसंच आपण सामोरं जायला पाहिजे. पुढची न्यूज महत्वाची कोणती बघूयात आपण. इथं जो आजचा आपला द हिंदू आहे त्याच्या ज्या काही महत्वाच्या न्यूज होत्या आणि ज्या काही महत्वाचे एडिटोरियल्स होते ते खऱ्या अर्थानं समाप्त होत आहेत. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जाता जाता फक्त एक प्रश्न विचारतो तुम्हाला. फंडामेंटल राईट्स विषयी आपण बोललो. सिंपल प्रश्न आणि अगदी सोपा प्रश्न आहे. एक्झामच्या दृष्टीने एवढा काही म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न वगैरे विचारत नसतात, परंतु आपलं एक इंटरॅक्शन व्हावं म्हणून मी प्रश्न विचारतोय. फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमांमध्ये दिलेत, किती ते किती कलम आहेत की त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत आणि कोणत्या कलमामध्ये कोणता फंडामेंटल राईट्स दिलाय हे फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचा अभ्यास करून की कोणत्या फंडामेंटल राईट्समध्ये कोणता मूलभूत अधिकार दिलेला आहे, कोणत्या कलमाखाली कोणता मूलभूत अधिकार दिलाय आणि किती ते किती कलमामध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत. या दोन प्रश्नांची उत्तर एकत्रितरित्या कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. जर आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेल आणि तुम्ही शेअर केलं तरच ते शक्य आहे. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटा आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.